भाऊ, काय सांगाल तुम्ही सिरस्कर वाघरूळ या गावाच्या पोलीस पाटील निवडणी लागलेली आहे. कशी जाईल तुमची निवड? काय प्रक्रिया होती? आता पोलीस पाटील ह्या पदाची मी ज्यावेळेस परीक्षा तयारी केली त्यावेळेस पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना पोलीस पाटीलचे जे कार्य आहे, कार्य अधिकार त्याविषयी सर्व माहिती विचारली पेपरमध्ये. त्याचा पूर्ण अभ्यास करून मी तो उत्तीर्ण झालो. आणि आता यापुढील पोलीस पाटलाचे जे कार्य आहे, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, कोणावर जर अन्याय होत असेल तर त्याविषयी बाजू मांडणे, आणि श्रीमंत असो किंवा गरीब असो किंवा कोणते असो सर्वांना समान न्याय देणे. जे सत्तेचं असेल ते सत्तेविषयीच बोलणे. कारण की भारतीय संविधानामध्ये प्रत्येक राज्यघटनेमध्ये जो गोरगरीब समाज आहे त्यांच्याविषयी प्रत्येकाला अधिकार आहे. आणि जे सत्तेचं आपल्या वाक्याचं आहे, ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. आणि याविषयी म्हणजे कोणतंही कार्य केलं तर त्या शेवटी त्या ठिकाणी सत्याचाच विजय होत असतो. कोणतेही बाजू मांडत असताना आपण सत्याचीच बाजू मांडू, कायदा व सुव्यवस्था राखूनच बाजू मांडू. दादा, तुम्ही या अगोदर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहता. पोलीस पाटील हे पद गावासाठी नेमलेलं आहे. आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरहून हे पोलीस पाटील पद कसं सांभाळता? नाही, आता पोलीस पाटील हे पद म्हणलं तर पिढीनपिढी जे वर्षानुवर्षापासून गावातलंच पोलीस पाटील हे पद आहे. मी आता थोडं म्हणजे काही पोट भरण्यासाठी संभाजीनगरमध्ये राहत होतो, परंतु पूर्ण शिक्षण करण्यासाठी संभाजीनगरमध्ये राहत होतो. आता मी पोलीस पाटील या पदी माझी वर्णी लागली तर मी गावातील सर्व कायदा व सुव्यवस्था राखेल आणि गावातच राहील. कारण की पदच ते आहे. गावातलं कारभार बघणे म्हणजे गावात काय चालू आहे, न्यायव्यवस्था ठेवणे, हे सर्व पोलीस पाटलाच कार्य आहे. त्यामुळे मी आता इथून पुढे गावातच हे करेन. त्यानंतर जे गावातील जे गावकरी आहे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जे माझे वर्गमित्र मंडळी, जसं गावकरी, माझे ताई बहिणी, तसेच माझे वडीलधारी जे आहे ते सर्वांनी माझा मिळून सत्कार केला. त्या सर्वांचे मी आभार मानतो. काय सांगाल तुमच्या गावातला एक तरुण पोलीस पाटील कधी त्याची वर्णी लागली? याची खूप प्रतीक्षेनंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावगाड्याचा जो मुख्य घटक आहे, पोलीस पाटील पद हे रिक्त होतं. आणि ते पद शासनानं भरलेत. आणि ते पद भरल्याच्या नंतर खूप प्रतीक्षेच्या नंतर हे जे महसूलचं एक पद आहे, त्या पदाला जास्त दिवस रिक्त ठेवल्या जात नव्हतं. म्हणून महाराष्ट्र सरकारने हे प्रत्येक गावामध्ये पद भरून घेतले आणि चांगली पारदर्शकता झाली. या पद्धतीनं आपल्या गावामधील अफरोज रज्जाक शाह हा होतकरू मुलगा पोलीस पाटील या पदावर आज आपल्या गावामध्ये रुजू झाला. मी त्याचं खरोखर आभार मानतो आणि त्याला शुभेच्छा देतो. अतिशय चांगली गोष्ट आहे. अल्पसंख्याक समाजातील एक तरुण उमदा मुलगा आज आमच्या गावातील पोलीस पाटीलपदी त्यांची निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने, सगळ्या समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या परिवाराकडून, गावकऱ्याकडून शुभेच्छा देतो. एक पोलीस पाटील झाला तरुण मुलगा आणि एक गरीब घराण्यातला समान विचारी, याच्याबद्दल गावकरी खूप खुश आहे. यांना त्यांच्या पोलीस पाटील पदाबद्दल खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी. हा पद एक संवैधानिक पद आहे. या पदाचं त्यांनी खूप मेहनत केलेली आहे त्या गोष्टीसाठी. हा काही हेराफेरी करून म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी म्हणा त्याच्यातून हा प्रकार झालेला नाही. त्यांनी त्याची पूर्ण व्यवस्थितपणे संभाजीनगरला राहून पूर्ण त्याचा अभ्यास केला. त्या अभ्यासाचं त्यांचं फळ आज त्यांना मिळालं. विशेषतः अल्पसंख्याकांमध्ये पोलीस पाटील होणं ह्या गावात प्रथमच हा घटना घडलेली आहे. याच्या वतीनं आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांना या पदाचं पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी सत्याचा साथ द्यावा, गोरगरिबांची मदत करावे. संविधानाचा पदाचा हा त्यांना खूप मोठा अधिकार आहे. वतीनं सरकारचे आभार मानतोच, पण सगळ्या प्रक्रियेचे आभार मानतो. याच निमित्ताने बरंच त्याच्याविषयी बऱ्याच अभ्यास, जवळपास तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे MPSCचे तयारी करणारी मुलं आहेत, पोलीस भरतीची तयारी करणारी जी मुलं आहेत, ह्याच मुलाची जवळपास आता ग्रुपला, व्हॉट्सअपला, याला त्याला बघितलं की हेच मुलं जवळपास त्याच्यामध्ये सक्सेस झालेत. काही अभ्यास करणाऱ्यालाच इथं फळ भेटतंय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जो तो दूध पिईल तो गुदगुदुरल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीनं
लोक म्हणतात की ओशिकाचं हे असंच आहे तसंच आहे, हे बिलकुल कसल्याही प्रकारची या पोलीस पाटलाच्या प्रक्रियेमध्ये कसल्याही प्रकारचा उशिका चालला नाही, काय नाही. मित्रांनो, भारतीय संविधानाप्रमाणे सगळ्याच यंत्रणा ह्या जर कधी पारदर्शकता झाल्या तर खरोखर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी तयार केलेलं संविधान हे खरोखर अंमलात येईल आणि खरोखर त्या पद्धतीनं कधी झालं तर वंचित घाटाला त्याचा न्याय नक्कीच मिळेल. ते ताजं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. याच पद्धतीनं मित्रांनो, पोलीस पाटील यांचे कार्य, त्यांचं काही अधिकार, हे मान सन्मानाचं पद तर आहेच, परंतु त्याला प्रत्येक वेळेस असं होणार नाही की 5 वर्ष 10 वर्ष, तसं नाही. तो आता 60 वर्ष वयाची जी शासनाची जी वयमर्यादा आहे त्या मर्यादेप्रमाणे तो आता कायमचा आपल्या गावाचा पोलीस पाटील राहणार आहे. म्हणून याची निवड ज्यावेळेस झाली, आता निवड झालीच आहे, त्याचं काही आता टेन्शन नाहीये. त्याच पद्धतीनं असं वाटलं की बा समाजाच्या वतीनं त्याचा सत्कार, त्याचा मान सन्मान द्यावा म्हणून सगळ्यांना विचार केला. म्हणून आज आम्ही आमच्या बौद्ध समाजाच्या वतीनं बुद्ध मेहता बुद्ध विहारमध्ये आज आम्ही त्यांचा सत्कार केला. मी समाजाच्या वतीनं त्यांना एक सांगतो की ज्यावेळेस तुम्ही कार्य करत असाल, तुम्ही ज्यावेळेस आता हातात कारभार तुम्ही घेतलेलाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सत्यमेव जयते. आज महाराष्ट्र सरकारचं ब्रीद वाक्य आहे की सत्यमेव जयते. सत्याचा विजय नक्की होतो. असत्याला तुम्ही अजिबात साथ द्यायची नाही, सत्याला साथ द्यायची. मग ती कधी अंगावर धुळी जरी आली तर अजिबात मागं हटायचं नाही. आम्ही समाज, काही समाजातले आणि घटक तुमच्या पाठीस आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचा, आम्ही कसल्या प्रकारचे, सत्याला तुम्ही साथ द्या. हेच या पद्धतीनं गोरगरिबाला न्याय द्या. आणि त्या घटनेची एखादी झालेली घटना, त्या घटनेचं एखादं हे झालं तर त्याची पार्श्वभूमी बघून, त्याची सत्यता बघून खरोखर तुम्ही त्याच्या पडताळून खरोखरच तुम्ही त्याला न्याय द्यायचा. आता तुम्हाला न्याय प्रक्रियेमध्ये या गावगाड्याच्या याच्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, हे जे काही घटक राहते, पोलीस स्टेशनचे PSI, ते सगळे जे काही बीट हवालदार, पुन्हा गावातील जे ग्रामपंचायतचे बॉडीचे लोक, हे जे असतं त्या मान सन्मानाचं पद तुमचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही योग्य पद्धतीनं न्याय द्यायचा, त्याची पार्श्वभूमी बघायची, त्याचं काय धोरण आहे त्या सगळं अभ्यास करून त्या पद्धतीनं न्याय द्यायचा. अशी समाजाच्या वतीनं तुम्हाला मी आज अपेक्षा करतो. आणि असाच न्याय द्यावा, ते महाराष्ट्र सरकारचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते. सत्याचा विजय नक्की होणार आहे. असंच तुमच्याकडून कार्य पुढं होत चालू. समाजाच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं मी तुम्हाला या पदाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला पुढील वाटचाली 4 दिवसाच्या परिस्थितीनंतर महाराष्ट्र शासनाने जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक जे गावोगावी ज्या रिक्त जागा होत्या पोलीस पाटलांच्या, त्या खूप प्रतीक्षेनंतर आज आपल्या गावाला रिक्त असलेलं पद हे भरण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता पोलीस पाटीलाचे काय काम, काय कार्य, काय त्यांचं हे आपल्याला आता कळेलच. आता त्यांना स्वतः अभ्यासलंय आणि त्या अभ्यासामधूनच तो पोलीस पाटील झालेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्याला खूप संघर्ष करून, अभ्यास करून आज प्रत्येक गावामध्ये भारतीय संविधानाप्रमाणे ज्या गावामध्ये ज्या रिक्त जागा होत्या त्याची कॅटेगरी काढली आणि त्या पद्धतीनं OBC मधून तो आज आपल्या गावामध्ये रुजू झाला. मित्रांनो, हे भारतीय संविधानाचा विजय आहे. प्रत्येक तळागाळातील लोकांना ही संधी भेटली पाहिजे. मग SC कॅटेगरीचा असो, ST कॅटेगरी